मित्र हो, तुम्हाला किंवा तुमच्या मित्र नातेवाईकांना खाली जमिनीवरती मांडी घालून बसता येत नसेल आणि बसल्यानंतर उठताना प्रचंड त्रास होत असेल किंवा उठताच येत नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या पायाच्या अशा शास्त्रोक्त हालचाली सांगणार आहे ज्या तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने करता येणार आहेत आणि अगदी 21 दिवसामध्येच तुम्हाला खूप चांगले रिझल्ट याची बघायला मिळणार आहेत. तुमच्या पायाची तंदुरुस्ती तर होणारच आहे, लवचिकता तर वाढणारच आहे, सोबतच पायाचे असणारे जे त्रास आहेत, खास करून गुडघेदुखी असेल, सूज असेल, घोट्यावरती सूज असेल किंवा पिंढऱ्या तुमच्या कडक झाल्या असतील, मांड्या कडक झाल्या असतील, एकूण पायातली ताकद तुमच्या कमी झाली असतील, घोटे दुखत असतील, पायाची बोटं किंवा चवडे आखडून जात असतील, हे सगळे त्रास देखील हळूहळू कमी होण्यासाठी नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीनं मदत होणार आहे. तेही घर बसल्या, एक नया पैसा खर्च न करता. विनंती असेल की प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या आणि आता लगेच हा व्हिडिओ चालू असतानाच माझ्या सोबत माझ्या समोर या सगळ्या हालचाली तुम्ही करून बघा. व्हिडिओ संपेपर्यंत तुमचे पाय मोकळे झाल्याचे तुम्हाला अनुभवायला मिळेल. अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, हे व्यायाम सुरू करण्याच्या अगोदर आपण नेहमीप्रमाणे वॉर्मअप करणार आहोत. वॉर्मअप कशासाठी? तर आपण जे व्यायाम करणार आहोत ते व्यायाम आपल्याला सहज करता येतील, त्या व्यायामाचा अतिरिक्त चांगला फायदा आपल्याला करून घेता येईल यासाठीचे हे वॉर्मअप असतात. फक्त 4 सोपे वॉर्मअप आहेत. मित्र हो, ह्या हालचालींची खासियत अशी आहे की या सगळ्या हालचाली तुम्हाला निवांत बसून करायच्या. जमिनीवर तुम्ही बसू शकत नसाल तर तुम्ही कॉटवरती किंवा सोफ्यावरती बसून पाय लांबून सुद्धा ह्या सगळ्या हालचाली करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा वॉर्मअप बघूया. वॉर्मअप मध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला मिचकी डान्स करायचा आहे. म्हणजे आपल्या ज्या मिचक्या आहेत, गुडघ्याच्या पाठीमागची जी बाजू आहे ती आपल्याला जमिनीला लावायची, परत वर उचलायची, असं 10 वेळा करायचंय. एक पाय वर एक पाय खाली असं 10 वेळा आणि दोन्ही सोबत 10 वेळा करायचंय. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. सावकाश करायचंय, राम कृष्ण हरी म्हणायचं. हे बघा, खूप छान आहे. हळूहळू करायचंय, जास्त गडबड गोंधळ अजिबात करायचा नाही. सावकाश करा, जेवढं जमते तेवढं करा. हे झालं एक खाली एक वर. आता दोन्ही सोबत 1 2 3. सावकाश 4 5 6 7 8. टाच हलवायचे नाही. 9 10. आता दुसरा वॉर्मअप काय करायचं, आपल्याला पायाच्या मध्ये थोडंसं अंतर ठेवायचंय आपल्या कमरे इतकं आणि त्याच्यानंतर आपल्याला पाय अशा पद्धतीनं डुलवायचे बाजूला बाजूला 21 म्हणेपर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रात्रभर आखडलेले स्नायू ढिले होण्यासाठी, मऊ होण्यासाठी मदत होईल. स्नायूमध्ये एक शिथिलता येईल, आखड निघून जाईल, रक्ताभिसरण सुधारेल आणि सगळे व्यायाम चांगले करण्यासाठी आपल्याला मदत होईल. सकाळी उपाशीपोटी करू शकता किंवा संध्याकाळी उपाशीपोटी करू शकता किंवा दोन्ही वेळेला थोडा वेळ तुम्ही करू शकता. सुरुवातीला 5-5 वेळा करा, नंतर 10 वेळा, नंतर 15, नंतर 20. अशा पद्धतीने तुमच्या शरीराला सहन होईल अशा पद्धतीने हे सगळे व्यायाम प्रकार तुम्हाला करायचे. जास्त दुखणार नाही, आकडणार नाही किंवा पीळ बसणार नाही, अशा हिशोबाने तुम्हाला हे करायचं आहे. सोपे सोपे आहेत. हा झाला दुसरा वॉर्मअप. आता तिसरा वॉर्मअप काय करायचं, आपल्याला अशा पद्धतीनं सरळ बसायचंय आणि आपल्या पायामधलं अंतर आता कमी करायचंय. हात आपले समोर घ्यायचे आहेत आणि फक्त आपल्याला पुढं मागं करायचंय 10 वेळा. 1 2. पाठ सरळ ठेवायची. 3 4. शक्य तितकं पुढे जा, शक्य तितकं पाठीमागे जा. 5 6 7. पाय उचलायचे नाहीत. 8. सावकाश. 9 10. हा झाला तिसरा. आता चौथा वॉर्मअप काय, अशा पद्धतीनं हात पसरायचे आणि आपल्याला डावीकडे उजवीकडे अशा पद्धतीनं फिरायचे. किती वेळा? 10 वेळा. 1 2 3. पायावर ताण अनुभवा. 4. सावकाश. 5
स हा रामकृष्ण हरी म्हणायचंय. 7 8 माऊली फक्त करून बघायचंय, रोज करायचंय. 9 आणि 10 हा झाला वॉर्मअप. आता प्रॉपर व्यायामामध्ये सगळ्यात पहिला प्रकार काय करायचा आपल्याला, आपला लांब श्वास आत घ्यायचा आहे. श्वास आत घेत असताना आपल्या पायाची बोटं देखील आपल्याला आत घ्यायचेत आणि घेतलेला श्वास सोडत पायाची बोटं ढिली करायची. बघा 10 वेळा. 2 3 4 5 6 7 8 खूप छान. 9 10. त्याच्यानंतर दुसरा प्रकार काय करायचा आपल्याला, पायाचे जे चवडे आहेत ते लांब श्वास घेत घेत आपल्याला काय करायचे, आत घ्यायचेत आणि घेतलेला श्वास सोडत सोडत बाहेर घ्यायचे. 10 वेळा. बघा 2 3 जास्तीत जास्त आत, जास्तीत जास्त बाहेर. 4 5 6 रामकृष्ण हरी. 7 8 9 10. खूप छान. आता काय करायचं आपल्याला, एक पाय उचलायचा आहे, अशा पद्धतीनं गोल फिरवायचा आहे आणि परत आपल्याला जागेवर यायचंय 10 वेळा. बघा 1 2 3 सावकाश. 4 5 6 7 8 9 10. आता विरुद्ध दिशेनं. 1 सायकल मारल्यासारखं. 2 सावकाश करायचं, जेवढं फोल्ड होते तेवढंच व्हायचं. 3 4 खूप छान. 5 स्नायूना स्नायू मोकळा झाला पाहिजे. 6 7 8 9 आणि 10. खूप छान. आता या पायानं 10 वेळा उलट आणि सरळ. 1 2 3 सावकाश करायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं. 4 5 6 7 8 9 आणि 10. त्याच्यानंतर उलटा. 1 2 3 4 5 6 करा करा करा. 7 सावकाश करायचं, गडबड नाही करायची. 8 9 10. याच्यामुळे तुमचा सायटिकाचा त्रास कमी होईल, व्हेरिकोज वेनचा त्रास कमी होण्यासाठी मदत होईल, पायातलं रक्ताभिसरण सुधारेल, पायामधली जी जखडण आहे ती निघून जाईल आणि नॅचरली तुमचे पाय मजबूत होतील आणि तुमचं म्हातारपण सुखाचं जाईल. लक्षात ठेवा, उठबस तर व्यवस्थित करता येईल, पण सोबतच पायऱ्या देखील व्यवस्थित चढता येतील, गाडीमध्ये चढ उतर व्यवस्थित करता येईल, संडासमध्ये व्यवस्थित बसता येईल तुम्हाला. हे अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आपल्याला काय करायचा आहे, हा पाय उचलायचा, इथं ठेवायचा, परत त्याच्यावरती असा घ्यायचा आणि परत जागेवरती यायचं. बघा 1 2 3 4. 1 वेळा झालं. 10 वेळा करायचं. 1 2 3 4. 2 झालं. 1 2 3 4. 3 झालं. 1 2 3 4. 4 झालं. 1 2 3
4 5 झालं. 1 2 सावकाश 3 4 6 झालं. 1 2 3 4 7 झालं. 1 2 3 4 8 झालं. 1 2 3 4 9 झालं. आणि आता शेवटचं 1 सोपं सोपं आहे. 2 3 4 खूप छान. आता ह्या पायानं 1 2 3 4 1 झालं. 1 2 3 4 2 झालं. 1 2 3 4 3 झालं. 1 2 3 4 4 झालं. 1 2 3 4 5 झालं. 1 2 3 4 6 झालं. 1 2 3 4 7 झालं. 1 2 3 4 8 झालं. 1 2 3 4 9 झालं. आणि आता शेवटचं 1 2 3 4 खूप छान. आता काय करायचंय, दोन्ही पायाचे जे चवडे आहेत ते आपल्याला गोल गोल फिरवायचे, उलट सुलट 10 वेळा. 1 2 3 4 5 सावकाश 6 7 8 9 10. आता उलट 1 2 3 4 माझा व्हिडिओ लावून करायचं, बोर होणार नाही, कंटाळा येणार नाही, आळस येणार नाही. 5 6 7 8 9 10. बघा, पाईप जिथं बेंड असतात तिथं घाण कचरा जमा होते. अगदी तसंच आपला घोटा जो आहे तिथं असा बेंड आहे, आणि जी काही घाण आहे, दूषित रक्त आहे किंवा टाकाऊ पदार्थ आहे ते इथं जमा होतात. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या घोट्यावरती सूज असते किंवा गुडघ्याच्या खालच्या पायावरती, पंजावरती सूज असते. ही सूज देखील निघून जाण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे. माऊली फक्त तुम्ही करून बघा. त्याच्यानंतर काय करायचंय, साध पाय वर उचलायचाय आणि खाली ठेवायचाय 10 वेळा. 1 2 3 छान आहे का नाही? जेवढा उचलते तेवढाच उचलायचा, जेवढा उचलते एवढाच उचला, नो प्रॉब्लेम. जास्त ओढाताण करायची नाही. बघा, 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय 1 2 छान आहे ना. 3 4 5 तुम्हाला जमेल असं सांगतो मी. 6 7 8 9 10. तुम्हाला त्रास होणार नाही याची मी नेहमी काळजी घेतो, आणि तुम्हाला खूप सारा फायदा देखील झालाय असं तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगत असता. या देखील व्हिडिओमध्ये आवर्जून आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही कमेंट केलं की आम्हाला खूप आनंद होतो, मग आम्ही अजून चांगले व्हिडिओ बनवतो. लक्षात ठेवा. आता काय करायचं आपल्याला, हा पाय अज्जात उचलायचा सावकाश, इतर मिचकीच्या खाली तिथं हात धरायचा आणि आपल्याला पाय वर खाली करायचा 10 वेळा फक्त. 1 2 3 4 5 6 7 8 सरळ बसा 9 10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय 1 2 शक्य तितकं वर उचलायचं. 3 4 पंजे आत घ्या. 5 6 7 8 9 10. खूप छान. आता काय करायचंय, पाय गोल फिरवायचा आहे उलटा सरळ. 1 2 3 4 5 6 7
8 9 10. त्याच्यानंतर उलटा 1 2 3 4 सावकाश 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. आता हा पाय सावकाश करायचा. 1 2 3 तुम्हाला दिसेल सांगतोय बघा. 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर उलटा 1 2 3 4 5. मोकळच झाला पाहिजे पाय. 6 7 8 9 10. फक्त सहन होईल असं करायचंय. ओढाताण करायची नाही. तुमच्या शरीराला जमेल तसं करायचंय. फक्त करायचंय. करणं महत्वाचं आहे आणि रोज करणं महत्वाचं आहे. आता 21 दिवसच का? कारण 21 दिवस केल्यानं आपल्या शरीराला आणि मनाला त्याची सवय लागते आणि त्याच्यानंतर आयुष्यभरासाठी हे व्यायाम तुम्ही करायला तयार होता. म्हणून 21 दिवस म्हणायचे. म्हणजे 21 दिवस करायचे आणि मग सोडून द्यायचं असा त्याचा अर्थ नाही. तुम्हाला गुडघेदुखी किंवा खाली बसण्या उठण्याचा त्रास असू द्या किंवा नसू द्या, भविष्यात म्हातारपणात तुमचे पाय जर तुम्हाला तंदुरुस्त ठेवायचे असतील, त्याचे त्रास तुम्हाला होऊ द्यायचे नसतील, तरी सुद्धा तुम्ही तरुण असाल किंवा कुठल्याही वयामध्ये हे सगळे व्यायाम करा. पायाची तंदुरुस्ती चांगली होईल आणि पायानं करायच्या ज्या काही हालचाली आहेत त्या तुम्हाला 100% चांगल्या जमतील. कितीही म्हातारं झालं तरी तुम्हाला त्रास होणार नाही. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला पायामध्ये अशा पद्धतीचं अंतर घ्यायचंय. हे अशा पद्धतीनं थोडंसं अंतर घ्या आणि आपला काय करायचं, आता पाय पूर्णपणे आत पाडायचा आहे आणि पूर्णपणे बाहेर पाडायचा आहे. बघा 10 वेळा. 1 2 3. सुरुवातीला एवढं होत असेल तेवढंच करा. पूर्ण पडत नसेल तर नो प्रॉब्लेम बरं का. 4 5 6 7 8 9 10. खूप छान. त्याच्यानंतरची स्टेप काय करायची, अशा पद्धतीनं पाय उचलायचा आणि ह्या गुडघ्याला असं खालून धरायचंय आणि ह्या टाचेला इथं पकडायचे. मानपाट सरळ ठेवायचे आणि आपल्याला हा गुडघा इथं आणून नाकाला लावायचा आहे. बघा 1 2 मोकळं झालं पाहिजे. 3 4 5 6 7 8 9 10. खूप छान. आता हा कितीही जुनाट गुडघेदुखी असू द्या, ते कमी होण्यासाठी सुद्धा याच्यामुळे तुम्हाला मदत होईल. 1 2 3 4 5 6 7. नाकाला लागत नसेल तर नो प्रॉब्लेम, जेवढं येते तेवढं उचला. 8 9 10. खूप छान. आता शेवटचा प्रकार जो आहे तो तुम्हा सगळ्यांना माहित आहे. जेवढे पाय फोल्ड होतात तेवढे फोल्ड करा. एवढे होतात एवढे करा. एवढे होतात एवढे करा. एवढे होतात एवढे होतात एवढे होतात. माझे आता एवढे होतात आणि त्याच्यानंतर आपल्याला फुलपाखरू आसन करायचंय. याच्यामुळे तुमच्या मांड्याच्या आतले स्नायू, पिंडरीच्या आतले स्नायू ताणले जातील. गुडघ्याच्या आजूबाजूचे स्नायू, हॅमस्ट्रिंग असेल, ग्लुटियस असेल, हे तंदुरुस्त होण्यासाठी, त्याच्यातली लवचिकता वाढण्यासाठी मदत होणार आहे आणि तुमचं बसणं उठणं आणि चालणं फिरणं नंबर 1 होणार आहे. हे बटरफ्लाय आसन जसं जमेल तसं हळूहळू करायला सुरुवात करा. सुरुवातीला तुमचं असं होईल, नो प्रॉब्लेम. हळूहळू हळूहळू हळू अशा पद्धतीनं तुमचे सुद्धा मांड्या पाय जमिनीला टेकतील. एकदम आनंदी ठेवणार हे आसन आहे. मेंदूसाठी चांगलं आसन आहे. ओटीपोटातल्या अवयवांसाठी अतिशय चांगलं आसन मानलं जातं. तुम्हाला महिला असाल तर मासिक पाळीच्या तक्रारी असतील, मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी बंद झाल्यानंतर होणारा त्रास असेल, पीसीओएस आजार असेल किंवा थायरॉइड ग्रंथीचे आजार असतील किंवा हार्मोनल इम्बॅलन्स झाला असेल किंवा गर्भाशयाचे काही त्रास असतील, मासिक पाळीच्या संबंधित जास्तीच्या अंगावरून किंवा कमी अंगावरून जात असेल तर ह्याच्यामध्ये देखील खूप चांगला रिझल्ट. ह्याच्यामध्ये मूत्रमार्गाचे काही संसर्ग असतील, ब्लॅडरचा काय आजार असेल, प्रोस्टेट ग्रंथीचा आजार असेल पुरुषांच्या मध्ये, ह्याच्यामध्ये देखील चांगला रिझल्ट. लघवी कंट्रोल न होण्याचा जो आजार आहे त्याच्यामध्ये किंवा लघवी लीक होणं, याच्यामध्ये देखील चांगला आराम आपल्याला मिळणार आहे. फक्त पायासाठीच नाही तर ओटीपोटासाठी सुद्धा नंबर 1 आसन मानलं जातं. इतर ह्याचं 1 मिनिटासाठी 2 मिनिटासाठी तुम्ही करू शकता. सुरुवातीला अर्धा मिनिटासाठी करा, मग हळूहळू त्याचा वेळ आणि वेग वाढवत चला. तर नक्कीच
हे 4 वॉर्मअप आणि हे सगळ्या शास्त्रोक्त हालचाली आता माझ्यासोबत व्हिडिओ चालू असताना कोणी कोणी केल्या आणि त्यांना कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आणि आजपासून खाली बसता येण्यासाठी आणि बसल्यानंतर व्यवस्थित उठण्यासाठी हे सगळे व्यायाम प्रकार करायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे देखील आम्हाला कळवायला विसरू नका. या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे देखील आम्हाला सांगा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील बिचाऱ्यांना खाली बसता येईल, बसलेलं उठता येईल, ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.